हिमाचल प्रदेशच्या सिरमौर पोलिसांना एक व्यक्ती फाटक्या कपड्यामध्ये फिरताना आढळली। त्याला पाहून पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणलं। तो भिकाऱ्यासारखा दिसत होता। त्यानंतर इन्स्पेक्टरने त्याची चौकशी केली असता त्याने आपलं नाव मदन शाह सांगितलं आणि तो आसामचा रहिवासी असल्याचं सांगितलं। या तरुणाचं संपूर्ण सत्य जाणून पोलीस अधिकारीही हैराण झाले। बातमी सविस्तर पाहूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। 25 जानेवारी रोजी नाहनच्या शेजारील परिसरातील एका गावकऱ्यानं नाहन पोलीस स्टेशनला माहिती दिली। एक मानसिक अस्वस्थ व्यक्ती इकडे तिकडे फिरत असल्याची। त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी सुरू केली, कारण ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती आणि त्याची भाषा समजण्यास त्रास होत होता। IPS रमन कुमार मीना यांनी सांगितले की पोलीस कर्मचाऱ्यांनी समुपदेशन केल्यानंतर ही व्यक्ती आसाममधील रहिवासी असल्याचं समजलं। त्यानंतर पोलिसांनी आसाम पोलिसांशी संपर्क साधला आणि त्या व्यक्तीच्या घराचा पत्ता शोधून काढला। आसाममधील रत्नपुरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि बेपत्ता अहवालाच्या आधारे कुटुंबातील सदस्यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे बेपत्ता मदन शाहची ओळख पटवली। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने कुटुंबातील सदस्यांनी इथे येण्यास असमर्थता दर्शवली। त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या बहिणीने नाहन पोलीस ठाणे गाठलं आणि त्या व्यक्तीला इथून आपल्या घरी नेलं। बेपत्ता व्यक्तीची बहीण राधा हिनं जेव्हा आपल्या भावाला पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरळले। मीडियाशी बोलताना राधा म्हणाली की सिरमौर पोलीस तिच्यासाठी देव बनलेत, ज्यानं तिच्या भावाची त्याच्या बहिणीशी ओळख करून दिली। तिने अनेकदा आपल्या भावाचा शोध घेतला आणि आपला भाऊ लवकर सापडावा या इच्छेने सतत प्रार्थना करत राहिली आणि शेवटी सिरमौर पोलिसांनी तिच्या भावाशी भेट करून दिली। या व्यक्तीला परत नेण्यासाठी कुटुंबाकडे पैसे नव्हते, त्यामुळे नाहन पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला पैसे आणि कपडे दिले, जेणेकरून ही व्यक्ती सुखरूप त्याच्या घरी पोहोचू शकेल। 1 वर्षानंतर पोलिसांनी मानसिक आजारी असलेल्या आसामच्या मदन शाहची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली आणि त्याला घरी परतण्याची आर्थिक मदतही केली।